पेशीमध्ये आणखीन एक घटक प्रेझेंट असतो पहा, ते असतो क्लोरोप्लास्ट. काय प्रेझेंट आहे? क्लोरोप्लास्ट. आणि या क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये एक रंगद्रव्य असतं ज्याला आपण पिगमेंट म्हणतो. त्या पिगमेंटचं नाव आहे पहा क्लोरोफिल. काय नाव आहे? येते लक्षात? आता प्लांट सेलच्या आतमधला सर्वात महत्वाचा पिगमेंट जर कोणता असेल तर तो कोणता आहे? क्लोरोफिल. आता हे जे our new chapter is living world. आता लिव्हिंग शब्द जो आहे याला आपण थोडस समजून घेऊ की लिव्हिंग कशाला म्हणायचं. तर आपल्याला माहित आहे की पृथ्वीवर असंख्य प्रकारच्या वनस्पती आहेत, बरोबर, प्राणी आहेत, सूक्ष्मजीव आहेत. या सर्वांना आपण काय म्हणतो? सजीव. आणि दगड, त्यानंतर माती, लाकूड, खुर्ची, टेबल, ही टीव्ही, हे ज्या सगळ्या वस्तू आहेत हे आहेत निर्जीव. तर सजीवांना आपण काय म्हणतो? लिव्हिंग. आणि निर्जीव ज्यांना जीव नसतो शॉर्ट्स मध्ये तर त्यांना आपण म्हणतो नॉन लिव्हिंग. आता लिव्हिंग थिंग्स जे आहेत फक्त त्यांना जीव आहे किंवा जीव नाही यापुरतं आपल्याला सीमित राहायचं आहे का? नाही. तर सजीवांची काही लक्षणं आहेत की त्या लक्षणामुळे, त्या कॅरेक्टरिस्टिक्समुळे ते नॉन लिव्हिंग पासून थोडेसे डिफरंट आहेत. जसं की काही थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. आपण जर ग्रोथ पाहिली, वाढ है ना, तर ग्रोथ कोणामध्ये आहे बरं? सजीवांची वाढ होते. आपण लहानाचे मोठे झालो. एखाद्या शेळीचं पिल्लू असेल ते सुद्धा काही दिवसांना काय होतं? मोठं होतं. पण मोठं होण्याची त्याला काय आहे? मर्यादा असते. तसं निर्जीवांची वाढ होते का? नाही. दगड, माती, एका ठिकाणी आपण माती जमा करायलो आणि त्याची वाढ व्हायलो हे आपण असं सांगायचं नाही. वाढ आतून व्हायला पाहिजे. कशी व्हायला पाहिजे? आतून. तर वाढ हे सजीवांचे लक्षण आहे, ग्रोथ. त्यानंतर दुसरं आहे रिस्पॉन्सिव्हनेस, म्हणजे चेतना क्षमता, पुढे आपण बघणार आहोत. त्यानंतर सेल्युलर स्ट्रक्चर, आपलं शरीर हे कशाचं बनलेलं आहे? पेशींचं बनलेलं आहे, सेलचं बनलेलं आहे. निर्जीवामध्ये सेल असते का? नाही. रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन, आपण जे सजीव आहे ते स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात, परंतु निर्जीव हे स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करू शकतात का? नाही. एक्सरेशन म्हणजे उत्सर्जन. आपण जेव्हा खूप धावतो तर आपल्या अंगातून काय निघतो? घाम निघतो. तर घाम निघणे हे काय आहे? उत्सर्जन. तसं उत्सर्जन हे प्राण्यांमध्ये होतं का? निर्जीवांमध्ये होतं का? नाही. ते सजीवांमध्ये होतं. येते लक्षात? ते कोणामध्ये होतं? फक्त सजीवांमध्ये. म्हणजे ग्रोथ असेल, वाढ होणे, त्यानंतर डेथ, मृत्यू होणे, हा सुद्धा सजीवांचं लक्षण आहे. मृत्यू फक्त निर्जीवांना सजीव जन्म मृत्यू असं काय आहे का? नाही. परंतु जे निर्जीव आहेत त्यापेक्षा वेगळे सजीव काय आहेत? कारण त्यांच्यामध्ये ही काही लक्षणं आहेत. येते लक्षात? सो आतापर्यंत आपण चर्चा केली की लिव्हिंग थिंग्स यांना काय काय आहे? ग्रोथ म्हणजे वाढ होते, एक्सरेशन म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये काय असतं? उत्सर्जन, डायजेशन त्यांना वाढण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते, एक्सरेशन उत्सर्जन सांगितलं मी तुम्हाला, रिप्रोडक्शन प्रजनन म्हणजे स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात, डेथ म्हणजे विशिष्ट कालावधीनंतर काय होतो? मृत्यू, सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे पेशीमय रचना, सजीवांचं शरीर कशाचं बनलेलं आहे? पेशींचं बनलेलं आहे. म्हणजे असे कितीतरी गोष्टी आहेत की त्या निर्जीवांपेक्षा त्यांना वेगळं करतात, बरोबर. तर आज आपण एकाच लक्षणाबद्दल बोलणार आहोत आणि ते कॅरेक्टरिस्टिक्स कोणता आहे? ग्रोथ म्हणजे वाढ. आता सजीव म्हणलं की आपण काय करू? सजीवांचे दोन सामान्यतः गट करू. पहिलं घेऊ आपण अॅनिमल्स आणि दुसरा आहे प्लांट्स. अॅनिमल्स म्हणजे काय? प्राणी. आता प्राण्यांच्या ग्रोथ संदर्भात पहा. आता ग्रोथ ही कशी असते पहा? इंटरनल, म्हणजे हे वनस्पती असो का प्राणी असो, तर सर्व सजीवांची वाढ ही आतून होत असते, ही बाहेरून होत असते का? आता समजा मी एक शर्ट दुसरा शर्ट दुसऱ्यावर पुन्हा एखादा स्वेटर घातला, ही म्हणजे ही ग्रोथ आहे का? नाही. ग्रोथ ही कुठून होते? शरीराच्या आतून होते, इंटरनल, है ना.
दुसरं जर पाहिलं आपण अप टू ऍडल्ट इन ॲनिमल्स. आता आपली जी ग्रोथ होते त्या ग्रोथला काय बरं एक लिमिट आहे. म्हणजे आपली वाढ ही कुठपर्यंत होते, 18 ते 21 वर्षापर्यंत. एखादा डॉग असेल त्याची वाढ विशिष्ट वयापर्यंतच होते, त्याच्यानंतर त्याची वाढ होते का, नाही. बरोबर. म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल्स याच्या ग्रोथ मधला फरक आहे. पहा, वनस्पती तुम्हाला माहिती आहे का, जोपर्यंत त्या जिवंत आहे तोपर्यंत त्यांची वाढ होते, कारण त्यांना फांद्या फुटत जातात, पानं येत जातात, ही त्यांची काय आहे, वाढ आहे. परंतु आपली जी वाढ असते ती कशी आहे, लिमिटेड आहे, सर्टन पिरियड पर्यंत आहे. जसं की पहा, ह्युमन रिक्वायर्स 18 to 21 इयर्स. म्हणजे मानवांची वाढ कुठपर्यंत होते, फक्त वयाच्या 18 ते 21 वर्षापर्यंत. आता या ग्रोथ दरम्यान आपल्या बॉडीमध्ये म्हणजे ॲनिमल्स मध्ये काय काय चेंजेस होतात. तर पहिलं पहा, हाईट. म्हणजे काय वाढते बरं, आपली उंची वाढते है ना. आपण असो, अदर ॲनिमल्स असू द्या, त्यांची उंची वाढते. दुसरा आहे वेट. ग्रोथ मध्ये फक्त उंचीच वाढते का, नाही, तर थोडं प्रमाणात काय होतं, वजन पण वाढतं. येते लक्षात. त्यानंतर स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे काय, शक्ती. म्हणजे बॉडी मधलं जे पॉवर आहे ते सुद्धा या ठिकाणी काय होतं, इन्क्रीज होतं. म्हणजे जेव्हा ॲनिमल्स मध्ये ग्रोथ होते त्याच्यामध्ये 3 प्रकारचे चेंजेस आहेत बॉडीमध्ये. बॉडीची काय वाढली, हाईट म्हणजे उंची वाढते, वेट म्हणजे त्याचं काय वाढतं, वजन वाढतं, आणि स्ट्रेंथ म्हणजे त्याची शक्ती वाढते, पॉवर इन्क्रीज होतं. ओके. आता हे झालं ॲनिमल संदर्भात. आता आपण बोलू थोडस प्लांट संदर्भात. आता प्लांट मध्ये जर पाहिलं आपण तर पहा, मेनली विड्थ अँड हाईट ऑफ द स्टेम. आता मला सांगा, वनस्पतीचे बरेचसे पार्ट्स आहेत, माहिती आहे तुम्हाला. पहा, आता पार्ट्स ऑफ प्लांट्स. आता वनस्पतीचे 5 मुख्य भाग कोणते आहेत बरं. पहिला कोणता असतो, रूट म्हणजे वनस्पतीचं मूळ. दुसरा आहे स्टेम म्हणजे खोड. तिसरा आहे लीफ म्हणजे पान. चौथा आहे फ्लावर म्हणजे फूल. आणि 5वा आहे फ्रूट. फ्रूट म्हणजे काय, फळ. हे वनस्पतीचे 5 मुख्य अवयव आहेत. आता यामध्ये रूट्स जे आहेत यांची ग्रोथ कुठे होते, जमिनीखाली. बरोबर का, कारण वनस्पतीला ते आधार देणे, मुळांचं काम आहे पाणी शोषून घेणे, असं त्यांचं फंक्शन चालतं. आता आपण स्टेम संदर्भात बोलू की प्लांट जे आहे ना त्यांचं जी खोड असतं ना, या खोडची विड्थ म्हणजे काय, रुंदी, ती डे बाय डे इन्क्रीज होते. पहा, सुरुवातीला एकदम नाजूक असतं काडीसारखं, पण हळूहळू त्याचं जे ट्रंक आहे किंवा स्टेम खोड आहे ते त्याचा गर्थ घेर वाढत जातो. म्हणजे विड्थ इन्क्रीज होते. आणि हाईट. आणि प्लांट पहा, प्लांट नुसतं त्याचा खोड, त्याची नुसती विड्थ वाढते का, नाही, तर त्याची हाईट म्हणजे काय, उंची सुद्धा वाढते. म्हणजे रुंदी आणि उंची खोडाची वाढते. सम प्लांट्स डेव्हलप ब्रँचेस. काही प्लांट्स असे आहेत की त्यांना काय फुटतात, फांद्या फुटतात, आणि त्या फांद्यांची काय होत जाते, वाढ, ग्रोथ होत जाते. ग्रो ॲज लॉंग ॲज दे लाईव्ह. म्हणजे वनस्पती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची काय होत असते, वाढ होत असते. ऑकर्स विदिन द बॉडी. मी एक शब्द वापरला होता. काय शब्द वापरला होता, इंटरनल. म्हणजे प्लांट असो का ॲनिमल असो यांच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे, वाढ ही आतून होत असते. विदिन द बॉडी म्हणजे शरीराच्या आतून. त्याला कोणती ग्रोथ म्हणायची, इंटरनल ग्रोथ. ग्रोथ ऑकर्स इन ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. आणि बॉडीच्या प्रत्येक पार्ट्सची काय होत असते, ग्रोथ होत असते. आता हे प्लांट मध्ये पण आहे आणि ॲनिमल मध्ये पण आहे. झाड छोटे असतात, त्याची पानं किती लहान लहान असतात, कमी असतात. उंची वाढल्यावर काय होते, पानांचा आकार वाढतो. बरोबर आहे का, एक विशिष्ट शेप येईपर्यंत. आपल्या बॉडीमध्ये जेव्हा आपली ग्रोथ होते नुसतं हाईट वाढते का, हाताचा साईज वाढतो, हेड डोक्याचा साईज वाढतो. बरोबर आहे का, आपले लेग्स त्याची विड्थ वाढते, हाईट वाढते. म्हणजे बॉडीचे जेवढे काही पार्ट्स आहेत आपले, तर जोपर्यंत आपण ऍडल्ट म्हणजे प्रौढ अवस्थेमध्ये जात नाही
तोपर्यंत त्याची काय होत असते, ग्रोथ होत असते. आता हे पाहिल्यानंतर आता ग्रोथ संदर्भात एक टॉपिक आहे आपला, फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. आता वाढीसाठी कशाची आवश्यकता असते, अन्नाची आवश्यकता असते. मग हे अन्न म्हणजे फूड. आता हे अन्न कोणाला लागतं, प्लांट्सला पण लागतं आणि ॲनिमल्सला पण लागतं. आता तुम्हाला माहित आहे की ॲनिमल्स आपण कशा आहोत बरं, परपोषी. आपण स्वतःच अन्न स्वतः तयार करतो का, अन्नासाठी आपण कोणावर डिपेंड आहे, वनस्पतीवर, प्लांट्सवर डिपेंड आहे. म्हणून आपण परपोषी आहोत, बरोबर. तो लक्षात ठेवायचं की जे ॲनिमल्स आहेत, हे ॲनिमल्स कसे आहेत बरं, हेटेरोट्रॉफ. हेटेरोट्रॉफ म्हणजे काय बरं, परपोषी. म्हणजे ते स्वतःच अन्न स्वतः सिंथसाइज म्हणजे स्वतः तयार करू शकत नाही, म्हणून त्यांना काय म्हणलो आपण, हेटेरोट्रॉफ्स, बरोबर. दुसरी एक गोष्ट पहा, अन्न तयार करण्यासाठी सजीवांच्या पेशीमध्ये काय लागतं माहितीये का, सजीवांच्या पेशीमध्ये लागतं क्लोरोप्लास्ट. परंतु ॲनिमल्स मध्ये क्लोरोप्लास्ट काय आहे, अब्सेंट. अब्सेंट म्हणजे लक्षात आलं तुम्हाला, हरित द्रव्य जे आहे ते प्राण्यांच्या शरीरात असतं का, नाही. म्हणून प्राणी स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, येतं लक्षात. त्यानंतर ॲनिमल्स संदर्भात जर पाहिलं आपण तर ॲनिमल जे आहेत ना हे इंजेस्टिव्ह आहेत. इंजेस्टिव्ह म्हणजे काय की अन्न त्यांना प्रोव्हाइड करावं लागतं. म्हणजे आपण अन्न घेतो आणि आपल्या तोंडामध्ये टाकतो, अन्न ग्रहण करण्याची आपली ही पद्धत आहे. मग या सर्व रिझनमुळे जर पाहिलं आपण तर ॲनिमल्स हे स्वतःच अन्न शॉर्ट मध्ये सांगायचं असेल तर स्वतः तयार करू शकतात का, नाही. तसं तर मेन कारण हेच आहे की आपण आपल्या सेलमध्ये काय नाही, क्लोरोप्लास्ट म्हणजे हरित द्रव्य नाही. मग चला आता आपण प्लांट्स बद्दल बोलूया. आता तुमच्या समोर एक प्लांटचं आपण काय केलेलं आहे, आकृती काढलेली आहे. आता तुम्हाला माहितीये हे काय आहे, लँड सरफेस म्हणजे हा जमिनीचा काय आहे, पृष्ठभाग आहे. आता जमिनीच्या खाली काय आहे बरं, सॉइल. या सॉइल मध्ये वनस्पतीचे काय प्रेझेंट असतात, रूट. आता या रूटला जर पाहिलं आपण तर बरेचसे काय आहे, ब्रँचेस आहेत, लहान लहान मुळे असतात, बरोबर आहे का. त्याला काही पार्ट्स आहेत बघा, रूट हेअर्स, रूट कॅप, ठीक नाही. आता हे जे मुळ आहेत ना यांचं एक वैशिष्ट्य आहे की हे जमिनीतून काय ऍब्झॉर्ब करतात, H2O. H2O म्हणजे काय, वॉटर. वॉटर म्हणजे काय, पाणी. तर पाण्याचे रेणूसूत्र काय आहे, म्हणजे वनस्पतीची मुळ जे जमिनीमध्ये पसरतात ही फक्त वनस्पतीला आधार देण्यासाठी पोहोचली का, नाही. तर ते जमिनीतून काय शोषून घेते, H2O, वॉटर. त्या व्यतिरिक्त ही वनस्पतींची मुळ जी आहेत ना ही जमिनीतून काही पोषक द्रव्ये शोधते, काही खनिजे. मिनरल्स म्हणजे काय, खनिजे. त्यानंतर काही न्यूट्रियन्स म्हणजे पोषक द्रव्ये. लक्षात आलं. नापीक जमिनीमध्ये झाडे येतात का, सुपीक जमिनीमध्ये येतात, कारण त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, न्यूट्रियन्स. काल परवा मी तुम्हाला सांगितलं होतं की जमिनीच्या वरच्या लेअर मध्ये काय प्रेझेंट असतं, ह्युमस, बरोबर आहे का. तर ह्युमस मुळे जी माती आहे ती फर्टाईल होते, म्हणजे काय होते, सुपीक होते. आता हे पाहिलं आपण की वनस्पती जेव्हा अन्न तयार करायचे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करायचे, त्यासाठी त्याला सर्वात महत्वाचं जमिनीतून काय भेटलं, पाणी. आता हे वनस्पतीचं काय आहे, लीफ, पान आहे. आता या पानाच्या संदर्भात जर पाहिलं तुम्ही तर पहा, हे लीफ मी काढतो. आता या लीफ मध्ये लहान लहान छिद्र असतात पहा. या छिद्रांना म्हणायचं स्टोमॅटा. काय म्हणायचं, आता हे स्टोमॅटा जे आहेत ना हे स्टोमॅटा दिवसा जेव्हा सनलाइट असतं ना तेव्हा ते ओपन होतात. काय होतात, ओपन म्हणजे ते उघडतात. लक्षात आलं. कारण त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारच्या सेल असतात त्याला ओपन करणारे. काय असतात, सेल.
त्या सेलला म्हणायचं गार्ड सेल. काय म्हणायचं? आता पहा, एक छोटा मी तुम्हाला स्टोमॅटा दाखवला. आता हा स्टोमॅटा मी मोठा केला, येते लक्षात, आणि याला आता ओपन केलं. ओपन केल्यामुळे काय होतं की या स्टोमॅटामध्ये बाहेरचा CO2 एंटर करतो. हवेमध्ये तुम्हाला माहिती आहे 0.03% हवेमध्ये काय असतं बरं? कार्बन डायऑक्साईड. काय असतो? कार्बन डायऑक्साईड. तुम्ही शिकलेत ना. 78% काय असतं? नायट्रोजन. 21% काय असतं? ऑक्सिजन. तसंच कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये किती टक्के आहे? 0.03. आता हे जे कार्बन डायऑक्साईड आहे हे काय करतो? स्टोमॅटा थ्रू जेव्हा गार्ड सेल ओपन व्हायले तेव्हा वनस्पतीच्या लीफ मध्ये कोण एंटर करायला? CO2, कार्बन डायऑक्साईड एंटर करायला. त्यानंतर वनस्पतीच्या मुळांनी कोणाला शोषून घेतलं? वॉटरला शोषून घेतलं. त्यानंतर आता हे वनस्पतीचं लीफ, हे काय वनस्पतीचं लीफ, पान आहे, आणि हे वनस्पतीचं स्टेम. स्टेम म्हणजे काय आहे? खोड आहे. आता या लीफ मध्ये कितीतरी पेशी असतात. जर आपण एक पान जर घेतलं ना तर याच्यामध्ये कितीतरी, ज्यांना आपण मोजू शकत नाही, असंख्य अशा काय असतात? पेशी असतात. पैकी ही तर एक सेल घेतली, तिला म्हणू आपण प्लांट सेल. काय म्हणू त्याला आपण? एक पेशी घेतली आपण ना. तर मी म्हणलो सजीवांचं शरीर हे कशाचं बनलेलं असतं? पेशींचं बनलेलं असतं. आता हे जी पेशी आहे तर या पेशीमध्ये एक, आता सपोज हे आहे समजा, याला आपण म्हणू सेल वॉल. काय म्हणू आपण याला? सेल वॉल. वनस्पती पेशीचं सर्वात बाहेरचं आवरण. त्यानंतर हे आहे समजा न्यूक्लियस म्हणजे पेशीचं केंद्र. आणि पेशीमध्ये आणखीन एक घटक प्रेझेंट असतो पहा, ते असतो क्लोरोप्लास्ट. काय प्रेझेंट आहे? क्लोरोप्लास्ट. आणि या क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये एक रंगद्रव्य असतं ज्याला आपण पिगमेंट म्हणतो. त्या पिगमेंटचं नाव आहे पहा क्लोरोफिल. काय नाव आहे? येते लक्षात. आता प्लांट सेलच्या आतमधला सर्वात महत्वाचा पिगमेंट जर कोणता असेल तर तो कोणता आहे? क्लोरोफिल. आता हे जे पाहत आपल्याकडे काय काय ना सांगा मला. एक नंबरला मी सांगितलं होतं आपल्याकडे वनस्पतींनी जमिनीतून काय शोषलं? H2O. त्यानंतर डे टाइम मध्ये म्हणजे दिवसा फक्त दिवसा स्टोमॅटा काय होतो? ओपन. स्टोमॅटा काय होतो? ओपन. म्हणजे गार्ड सेल त्याला ओपन करतात आणि तिथं कोण बाहेर पडला? कोण आत गेला? कार्बन डायऑक्साईड वनस्पतीच्या पानामध्ये गेला. मुळांनी कोणाला शोषलं? पाण्याला, H2O ला. त्यानंतर 3 नंबरचा घटक वनस्पतींच्या पेशीमध्ये काय प्रेझेंट आहे? क्लोरोफिल. चौथा हा काय आहे? सन मध्ये जो लाईट असतो त्याला काय म्हणतो आपण? सनलाइट. सनलाइटला दुसरा एक शब्द आहे पहा, फोटो. काय शब्द आहे? फोटोन शब्द आहे. या फोटोन वरून एक नाव घेतलं आपण, ते नाव आहे फोटो. काय नाव घेतलं मी? फोटो. हा आहे आपला चौथा घटक. कितवा घटक आहे? पुन्हा एकदा ऐका. वनस्पतींच्या मुळांनी पहिला घटक शोषला. कोणता? H2O. स्टोमॅटा मधून कोण एंटर झाला? कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर 3 क्रमांकाला वनस्पतींच्या पेशीमध्ये कोण प्रेझेंट होता? क्लोरोफिल. सनलाइट हा आपला चौथा फॅक्टर. त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असते? फोटोन एनर्जी असते. त्या एनर्जीला किंवा फक्त फोटो म्हणलं की सनलाइट, आणि फोटोन मध्ये त्याच्यामध्ये असणारी एनर्जी, या 4 गोष्टी आपल्याकडे आहेत. मग या 4 गोष्टीच्या मदतीनं वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. अन्न तयार करणे याला म्हणायचं सिंथेसिस. काय म्हणायचं? सिंथेसिस म्हणजे तयार करणे. काय तयार करणे बरं? फूड तयार करणे. काय तयार करणे? फूड तयार करणे. कशाच्या मदतीनं? फोटो. फोटो म्हणजे कोणाच्या मदतीनं? त्यालाच म्हणायचं फोटोसिंथेसिस. काय म्हणायचं त्याला? येतं लक्षात. आता आपल्याला रिॲक्शन द्यायची. पहा रिॲक्शन लिहू आपण. पहा जमिनीतून वनस्पतीच्या मुळांनी काय शोषलं होतं? पाणी.
स्टोमॅटामध्ये डे टाइम मध्ये सूर्यप्रकाश असताना स्टोमॅटा ओपन झाला, तिथं कोणी एंटर केलं? सर्वात अगोदर कोणाला घेणार आपण? CO2. दुसरं, वनस्पतीच्या मुळांनी कोणाला शोषलं? वॉटर, H2O. सूर्यप्रकाशाने काय दिलं? सनलाइट. वनस्पतीच्या पानामध्ये क्लोरोप्लास्ट आहे, त्याच्यामधल्या पिगमेंटचं नाव काय आहे? क्लोरोफिल. काय नाव आहे? कोणता पिगमेंट आहे? क्लोरोफिल. त्याच्या मदतीनं वनस्पतीनं काय तयार केलं? स्वतःच अन्न तयार केलं. अन्न आहे ग्लुकोज, C6H12O6. हे वनस्पतीचं काय आहे? फूड. त्याला आपण म्हणू ग्लुकोज. काय म्हणू त्याला आपण? आणि प्लस हे होत असताना या रिएक्शन मध्ये, फोटोसिंथेसिस मध्ये, मला सांगा सजीवांना जगण्यासाठी आणि ज्वलनासाठी कोणत्या वायूची आवश्यकता असते? कशाची? ऑक्सिजनची. तर हा ऑक्सिजन सुद्धा इथे तयार होतो. रिएक्शन बॅलन्स करताना मी इथं 6 वापरतो. मग आता मला सांगा इथं कोण तयार झाला? ऑक्सिजन. याला काय म्हणायचं? ग्लुकोज. हे काय आहे? H2O. H2O म्हणजे काय? वॉटर. CO2 म्हणजे काय आहे? कार्बन डायऑक्साइड. क्लोरोफिल कुठं प्रेझेंट होता? क्लोरोप्लास्ट. कुठं प्रेझेंट होता? क्लोरोप्लास्ट कुठं आहे? वनस्पतीच्या लीफ मध्ये. सनलाइट. त्यानं कोणती एनर्जी दिली? फोटोन एनर्जी दिली. आणि याच्यामुळं काय होतं की पहा, हे जे सनलाइट आहे ना, तर या सनलाइट मध्ये असते पहा, ही सनलाइट जी आहे यामध्ये आहे सोलार एनर्जी. कोणती एनर्जी आहे? एनर्जी. याच्यापासून आपण फूड तयार केलं. फूड मध्ये कोणती एनर्जी असते? तर ती असते केमिकल एनर्जी. कोणती एनर्जी असते? केमिकल एनर्जी. तर ओव्हरऑल वनस्पतींच्या पानांनी CO2 घेतला, त्यानंतर वनस्पतीच्या मुळांनी H2O जमिनीतून शोधला. ही डे टाइम रिएक्शन आहे, म्हणजे कशाच्या प्रेझेन्स मध्ये? सनलाइट. पिगमेंट कोणता आहे? क्लोरोफिल. तयार काय व्हायलं? ग्लुकोज. आणि पुन्हा जो वायूंची निर्मिती होते तो वायू कोणता आहे? या पूर्ण प्रोसेसला एक सेपरेट नाव आपण दिलेलं आहे. काय नाव आहे बरं ते? फोटोसिंथेसिस. काय नाव आहे? फोटोसिंथेसिस. फोटो म्हणजे काय? सनलाइट. सिंथेसिस म्हणजे अन्न तयार करणे. सूर्यप्रकाशाच्या मदतीनं अन्न तयार करणे, याला म्हणायचं फोटोसिंथेसिस. मराठीत त्याला म्हणू आपण प्रकाश संश्लेषण. काय म्हणू? संश्लेषण. ही आहे पूर्ण अभिक्रिया. ओके.